आता बातमी भिगवणमधनं येते। इंदापूरच्या भिगवण अपहरणाची अखेर पोलखोल झालेली आहे। संपूर्ण प्रकरण बोगस असल्याचं उघड झालंय। आरोपी मुलगा आणि संबंधित मुलगी प्रेम प्रकरणामध्ये होते आणि मुलगी स्वमर्जीनेच पळून गेली होती। मुलीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे। कथित अपहरण होताना आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट चटणी टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय। त्यामुळे अपहरणाचा केवळ बनावच रचला गेला होता हे उघड झालंय। अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले। दरम्यान मुलीने नोंदवलेल्या 2 जबाबांमध्ये तफावत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या मुलीने आईकडे जाण्यास नकार दिलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट अधोरेखित होतीये। या प्रकरणाचा गैरफायदा घेत केवळ वातावरण तापवून तणाव निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आता पडलं असेल। प्रेम प्रकरणाला आणि त्यातून मुलगी पळून गेल्याचा गैरफायदा घेत 2 समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता यातून धडा मिळाला असेल। पोलिसाकडे येण्याच्या अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचा तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे। आता हे दोघे मत आहे ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।